उचगाव तालुका करवीर येथे सार्थक वळकुंजे हा 16 वर्षाचा मुलगा 11,000 केव्ही विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला। उचगाव माळ भागातील वस्ती ही दाट लोकवस्ती आहे। साधारण प्रत्येकाचे 400 ते 500 स्क्वेअर फुटात छोटी छोटी लागून घरे बांधली आहेत व प्रत्येकाने आपल्या मुलांना सोयीचे होईल असे 1, 2 व 3 मजली इमारती राहण्यासाठी बांधल्या आहेत। बाबानगर रोडवर 11,000 केव्ही विद्युत तार त्या भागातून गेली आहे। साधारण ही हाय टेन्शन तार असल्याने ती तार रस्ते छोटे असल्याने मध्यभागी घेणं गरजेचं होतं, पण ती तार अगदी इमारतींना घासून गेली आहे। काल सार्थक वळकुंजे हा 16 वर्षाचा मुलगा पतंग काढत असताना त्या 11,000 केव्ही विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता तरी महावितरण जागी होणार आहे का अनेक सार्थक सारख्या मुलांचा जीव गेल्यानंतर जागी होणार आहे। अगदी त्याच परिसरातून पूर्वी 33,000 केव्हीची हाय टेन्शन तार ही दाट लोकवस्तीतून गेली आहे। त्या तारेलाही 4 ते 5 जण चिकटून मयत झाल्यावर त्या तारेमधील विद्युत प्रवाह बंद केला होता। हा अनुभव असतानाही वीज वितरण इतकी निष्काळजी का वागते? 11,000 केव्ही प्रवाह असलेली विद्युत तार ही ब्रकेट टाकून रस्त्याच्या मध्यभागी तातडीने घेण्यात यावी, ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वीज वितरण कार्यालयाला मागणी आहे। तातडीने असे न झाल्यास उचगावच्या वीज वितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संदीप काकडे, सहाय्यक अभियंता, वीज वितरण कार्यालय, उचगाव यांना देण्यात आलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की उचगाव हे दाट वस्तीचं गाव आहे। रस्तेही लहान आहेत, त्यामुळे जर या तारेला ब्रॅकेट लावून मध्यभागी घेतले असते तर ही दुःखद घटना घडली नसती। वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीवेळी कार्यतत्परता दाखवतात। अशी कार्यतत्परता अशा घटना घडू नयेत यासाठी दाखवावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी केला आहे। इमारतीला चिकटून असलेल्या सर्व वीज तारांना ब्रॅकेट लावून तातडीने त्या मध्यभागी घ्याव्यात, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सुनील चौगुले, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, उचगाव प्रमुख दीपक रेडकर, युवा सेना माजी तालुका प्रमुख संतोष चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे, आबाज जाधव, रामराव पाटील, गुरु माने, कृष्णा वळकुंजे, निवास यमकर, संजय गायकवाड आदी शिवसैनिक व घटना घडली त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।